दुपारचं व्लॉग आपलं स्टार्ट करते आज आहे. दुपारी वाजले 1:30 वाजलेले आता. चाललाव खरा म्हटलं असलाच तर देवळात चाललाव आज, कारण आज जन्माष्टमी आहे श्रीकृष्णाची आणि त्यानिमित्तानं आज देवळात आज सोमवार सुद्धा पाणी भरलेला पाऊस, कारण गावी भरपूर आहे पाणी. इकडे गल्लीत भरतं आपल्या इकडे येताना, कारण रामेश्वर मंदिराच्या इकडे आपल्या आज भजन आहे. लास्ट सोमवार आहे, सोमवारचं आपण भजन करता. एक सोमवार लास्ट कुठचं तरी एक घेतात आणि देवळात करतात भजन. तर आज आम्ही लास्ट सोमवार म्हणून ठरलेलो. बाकीच्यांनी काय काय केला नाही, वरचे पुजारीने आपले, इतर कोण नाही कोण होत आपले पुजारी, कोलवाडचे पुजारीनी सर्व. तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या एक सोमवार कुठचं तरी धरतात आणि जातात भजन करतात. तर आम्ही शेवटचं धरला. तर तिकडे भजन करून आपल्या देवळाचं भजन इकडे करून आपण जाणार आहोत जमल्यास विजयदुर्गच्या इकडे. तर तिकडे जमल्यास सप्तवा, तर तिकडे सुद्धा भजनात गेला होता जाणार आहोत. बघूया कसं काय तिकडे जाऊन काय करतात नक्की. आता गाडीवरती इली असतात, बघूया टेम्पो लागणार, टेम्पो जाणार आहोत मॅक्सने. आता पावसाचं वातावरण पण नाही, पाठी हिरवळ दिसत असत तुमका. सध्या जरा पोसावतं जातं थोडी थोडी, कारण मधीच पाऊस नव्हता तो बहुतेक सर्व सुकला होता, पिवळी पडली होती एकदम. आता जरा मधीच पाऊस पडलो, 2 दिवस झाले, 2-3 दिवस तर पाऊस सलग लागता सगळीकडे, पाणी दिसता पाठी तुमका. तर आता निघालं इकडनं घरात नाही, कॅन्टीनवर चालले तिट्यावर. आपल्या तिकडे गाडी लागत तर तिकडे सगळे जमा असतीलच, तर जाऊन तिकडे बघूया आणि आपल्या देवळात पण जाऊया तिकडनं. तर आजच्या व्हिडिओ नक्की बनवून राहा. भजनासाठी चालला, मंदिर पण बघता येत तुमका. सगळीकडे मंडळी पाऊस पडलेलो, पाणी सगळीकडे पाणीच पाणी. तू काय नाही इलं, तू काय नाही इलं, देवळात चालला भजना. होय होय, ते पण बनवतात, पण ते ह्या करतात त्यांचे प्लास्टरचे करतात. होय होय, झालं तर आज वरच्यावर आणला असतो हो जवळच टाईम. तर म्हणजे कोलवाडी दिला इकडे आपल्या संदीप पुजारी इकडे गणपती शाळा त्यांची. तर दुपारचा टाईम आहे, भजनाक चालला, पण संदीप नाना आणि मी 2 जण दिला. म्हटलं जाऊन येऊया, त्यांचं गणपती बघूच होतो, म्हटलं बघून येऊया शाळा तिकडे. तर तुमचं दाखवते ती शाळा. पाठी नाव टाकलेला दिसत नाही तर मंडळी कोलवाडी दिला होता. मग त्याने संदीप पुजारे आपल्या मराठी शाळेच्या इकडे पाठीमागेचा शाळा. किती वर्ष झाली? 2003 पासून शाळा स्टार्ट केलेली आहे, म्हणजे 19-20 वर्ष होई दिली. तेव्हापासून आपल्या इकडची गिर्यापासून बहुतेक गणपती असतात इकडे, मोठमोठे हत. लाईट नाही रे, अरे आज सोमवार आहे ना. शेट नाही हा, रात्री ना हे पोर गेले का झोपले. प्लास्टिक कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आपले मालक म्हणायचे संदीप पुजारी, दिसत नाही मला काळो का. चालता कोण नाही, शाळा चालू आहे ना. आणि हे दुसरे मालक राहुल पुजारी झाले बहुतेक, आता रंगूचे रावले ना सगळे थोडे.
संजय घाडी म्हणजे आपल्या इकडे गिर्यातले. हे मंडळी बहुतेक सगळे बारके आहेत. हे प्लास्टरचे ना, मातीचेच आहेत. भारी, बहुतेक सगळे मातीचे आहेत मंडळी. जावकर विजयदुर्ग. A few moments later. म्हणजे निघाला इकडनं. बहुतेक आता पोरबीर असतं तिकडे, आपले भाजूक असतात ते पण नाहीत. दुपारी गेलेच ते झोपले असतील, आता येतील. थोडा काम कमी आता, कलरनी बहुतेक काढून झालेलंच आहे. तर आम्ही पण निघतो इकडनं, देवळात जाता उशीर झालो. गुळगुळीत असतात. म्हणजे नुकतीच इला देवळात आपल्या रामेश्वरच्या. पाऊस नाही थोडं आता, सकाळी होतो भरपूर. बहुतेक आता गुळगुळीत झालेला. खाली भजन बसला वाटतं देवळात कोणाचं तरी. आम्ही लवकर चाललास इकडं बुळबुळीत नसतं. राहिना लयच हा. पाणी इकडं खाली पाणी म्हणते आता बहुतेक सगळा वर बुळबुळीत झालेला. म्हणजे नुकतेच रामेश्वरच्या मंदिरात गेला, जरा पाया पडून येता. भजन बसला, दाखवूयाच आपण कोणाचा. A few moments later. A few moments later. सर मंडळ इकडे आपल्या रामेश्वर मंदिराच्या इकडे भजन करून झालेला. आता चालला विजयदुर्गमध्ये. चकुली आम्ही याची मुलाखत घेऊ का विनाशी? कालसून येल्या, कालसून चढाव चढल्या, पेटी घेऊ.
टाक येतात खाली उतरून घे हे जर नाही आपला राधाकृष्ण मंदिर आहे इकडे आज सप्तवा त्यासाठी भजना केला होता नाही इला वाटावा सर्व श्री देव राधाकृष्ण मंदिर आपला आपल्या बुधाऱ्यांचं भजन झालं आताच व्हायचे बुधारे आताच भजन झालं आता आम्ही बसलो भजनाक सुरुवात करता आता few moments later. पाणी
मला दिसतं आज रात्री करतील, पाण्यात घालतील आपल्या श्रीकृष्णाक. रात्री 12च्या मनालाच घालतील. आता भजनने आपलं झालेलं. आता आम्ही पण निघूची तयारी चालू आहे. सामान तर घेऊन चाललेले सर. आता निघता इकडनं. A few moments later. म्हणजे नुकतंच इलंय आपल्या विजयदुर्गसून इला भजन झाला. लगेच आपला रामेश्वरच्या इकडचं भजन होता विजयदुर्गचा आता. आम्ही आता लगेच निघाला. जास्त वेळ अर्ध्या तासात संपवलं. आता इलाव घरी या. आता घरी चाललंय. तर उद्या दहीहंडी या. तर नक्की उद्या व्हिडिओ होईतच. आपल्या गिरेगावातली पण दहीहंडी दाखवली जाईल. जमल्यास बघूया. आपल्या पडेलमध्ये पण जाऊया. पडेलमधली पण दहीहंडी तुमका दाखवीन. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी. आता व्हिडिओ मंडळी इकडेच थांबवत आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.